जन अध्यात्म प्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन, विनम्र प्रणाम. दिनांक 28च्या रविवारी आपण गीता धर्म मंडळाच्या तर्फे गीता धर्म संवाद हा तंत्रस्नेही उपक्रम सुरू केला होता. त्याला आपणा सर्वांच्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तो मोठा उत्साहवर्धक होता. त्याबद्दल गीता धर्म मंडळ आणि मी स्वतः आपला शतशः ऋणी आहे, मनपूर्वक आभारी आहे. आपला चढता वाढता पाठिंबा यापुढेही मंडळाला आणि मला मिळू. आज मंगळवारी दुसरे चिंतनात्मक पुष्प आपण गुंफायचा प्रयत्न करूया. आज मंगळवार, आपल्या सद्भाग्यानं आजची रात्र ही आषाढी एकादशीची पूर्व रजनी आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी या दोन एकादशा म्हणजे महाराष्ट्राची महापावन अशी पर्व आहेत. नुसती पर्वच नाहीत, तर महाराष्ट्रातले सर्वात मोठे असे ते दोन सांस्कृतिक महोत्सव आहेत. आणि अशा मग आषाढी एकादशीच्या पूर्व रजनीला आपण व्याख्यान पुष्प, चिंतन पुष्प गुंफण्याच्या पूर्वी श्री विठ्ठलाला, जगन माऊली विठुरायाला वंदन करणं आवश्यक आहे. आज आठवण येते ती पंढरपुराची, चंद्रभागा नदीची, तिच्या काठच्या वाळवंटाची, त्या वाळवंटामध्ये जमलेल्या 18 पगड जातीतील भक्त मेळ्याची, तिथं कीर्तन करणाऱ्या नामदेवरायांची, त्यांच्या माग टाळ घेऊन उभी असणारी संत कवयित्री जनाबाई, हे सारं चित्र तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतं. आणि आषाढी कार्तिके संदर्भात नामदेवरायाने विठुरायाची जी आरती म्हटलेली आहे, जी पिढ्यानपिढ्या तुम्ही मी नेहमीच म्हणत असतो, त्याचे शब्द आठवतात. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. मी पुढे सांगणार आहे की वारकरी संप्रदायाला त्या मुक्तीपेक्षा सुद्धा भक्तीची किंमत आहे. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ असेल, तर भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. पण बोलण्याच्या ओघात पुढे येईल. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जगन माऊली विठुरायाला वंदन करताना मला जाणवतं की आपला हा श्री विठ्ठल मोठा विलक्षण देव आहे. तो लोकदेव आहे. विटेवर उभी असणारी अशी माऊली, विटेवर उभा असणारा असा देवाधिदेव जगात तरी अन्यत्र कुठं दाखवता येईल की नाही याची शंका आहे. अशा वेळेला मला श्री विठ्ठलाच्या कर्तृत्वाबद्दल, विठ्ठलाच्या कृपा सावलीबद्दल 4-5 विशेषण सुचतात. त्या विशेषणांचा प्रथम उच्चार करूया. श्री विठ्ठल कसा आहे, तर तो सगुण निर्गुणात्मक असा आहे. हरिहर एकात्म आहे. भक्ती कैवल्य मूर्ती आहे. तो पतित पावन आहे. आणि त्याचबरोबर तो देवाधिदेव श्री विठ्ठल आहे. ही सगळी विशेषणं, 5ही विशेषण पंचक मला अत्यंत महत्वाचं वाटतं. त्याबद्दल मी आपल्याला सांगतो, बोलतो. पण ही विशेषण आहेत ना, या विशेषणाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारत सुद्धा या सगळ्या विठ्ठल भक्तीत रममाण झालेल्या लोकांना एक गोष्ट शिकवली, आणि त्याला म्हणतात समन्वय. कारण श्री विठ्ठल हाच मुळी महासमन्वय आहे. आपल्याकडे अनेक झगडे झाले, उल्लेख येईल, पण त्या झगड्यांना मिटविणारा, सगळ्या भेदातून पलीकडे जाऊन अभेद साधणारा, द्वैत बाजूस ठेवून अद्वैताची आरती करणारा जर कुठला असेल,
तर ते आपला आराध्य दैव श्री विठ्ठल आणि त्याच्या चरणी नतमस्तक होणारा आपला वारकरी संप्रदाय. पहिला झगडा कुठला होता बरं? तर पहिला झगडा होता सगुण आणि निर्गुण यांच्यातली लढाई. त्या गोविंदाच्या ठिकाणी, बालकृष्णाच्या ठिकाणी सगुण निर्गुण दोन्हीही शरण जातात. तर ज्यांना पंढररायाचे प्रेम भांडारी म्हणावं ते श्री नामदेवराय म्हणतात, निर्गुणीचे वैभव आले भक्ती मिशे, ते हे विठ्ठल वेशे ठसा विले. इथला मिशे शब्दाचा अर्थ आहे निमित्त. ते जे निर्गुणीचं वैभव होतं ना, ते भक्तीच्या निमित्तानं विठ्ठलाचा वेश घेऊन विटेवर उभं राहिलं आणि सगुण निर्गुणांची एकी लोकांच्या मनात ठसविली. म्हणून पहिलं विशेषण आहे सगुण निर्गुणात्मक. दुसरं विशेषण आहे हरिहरैक्य. हरिहर एकात्म. हर म्हणजे शंकर, हरी म्हणजे विष्णू. खरं तरी भगवंताचे अवतार, यांच्यात भांडण का असावं? पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आणि शेजारच्या प्रांतातून सुद्धा शैव आणि वैष्णव झगडा हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा विचारांचा झगडा आचाराच्या पातळीवर येऊन उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं असं म्हणूनही शीर्षभेद करणारी माणसं जन्मास आलेली आहे. म्हणजे हर आणि हरी यांच्यामध्ये भांडण नाहीच मुळे. तुकोबांच्या भाषेत एका वेलांटीची आढी, हर आणि हरी, फक्त वेलांटी. पण माणसं ते विसरत होती. अशा वेळेला विठ्ठलाचं विशेषण असं, वारकऱ्यांचं विशेषण असं नामदेवरायांनी म्हटलं, नामा म्हणे असती शिव विष्णू एक, वेदांचा विवेक आत्मा राम. पहा, वारकरी संप्रदाय हा वेद वाङ्मय श्रुती माऊली ही वंद्य मानतोय. पण ते जे वेद वाङ्मय आहे ना, त्यांनी जो आत्माराम सांगितला, जी विवेक बुद्धी सांगितली, ती जागवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलंय. म्हणून नामदेव म्हणतायत, नामा म्हणे असती शिव विष्णू एक. एक उदाहरण तर खास लक्षात घेण्यासारखं आहे की श्री रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलंय, विठोने श्री वाहिला देव राणा. हा मस्तकी असणारा शिवपिंडीच्या रूपाने असणारा देवांचा देव महादेव देव राणा. विठोने श्री वाहिला देव राणा. पण दुसरं विशेषण आहे हरिहरैक्य. तिसरं महत्वाचं विशेषण आहे, ज्याचा सुरुवात मी अशी प्रारंभी केली होती, ते म्हणजे वारकरी संप्रदाय आणि त्यांचा श्री विठ्ठल हा मोक्षाला महत्व देतो का? नाही. श्री विठ्ठलाचं विशेषण असं आहे, वारकरी संप्रदायाचं आहे, की भक्ती हेच आमचं साध्य आहे आणि भक्ती हेच आमचं साधन आहे. साध्य आणि साधन वेगळी असतात, पण भक्ती हे साध्य आहे आणि भक्ती हेच साधन आहे. आणि दोघांना एकरूप करणारा तो श्री विठ्ठल भक्ती कैवल्य मूर्ती आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष, पण मोक्ष नाही, भक्ती कैवल्य मूर्ती आहे. आणि याला अगदी तात्विक आधार श्री ज्ञानदेवांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत दिलाय. 18व्या अध्यायात शब्द असे आहे, चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानले गेले, पण त्यांच्या शिरावर चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी हा पंचम पुरुषार्थ, हा 5वा पुरुषार्थ, तो शिखर मौलीभूत अशा प्रकारचा आहे. हे साध्य आहे. या साध्यासाठी साधन कुठलं आहे? तुकोबारांचे शब्द असे, आम्ही मुक्तीपाशी थांबणार नाही. मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. किती सोपा उपाय सांगितलाय, किती साधी भक्ती सांगितली, कुणालाही जमणारी सांगितली, मनाला मुरड न घालताना करता येणारी आहे. काय? अखंडमुखी नारायण. आणि परिणाम काय त्याचा? मुक्तीवरील भक्ती जाण, चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. आणखी एक गोष्ट आहे, अखंडमुखी नारायण हे साधन एक आहेच, पण त्या साधनाला आणखीन एक कोंदण आहे, आणि ते म्हणजे श्री विठ्ठलानं आपल्या भक्तांना सांगितलंय की तुम्ही भक्तियोग नव्हे, भक्तियुक्त कर्मयोग करा. भक्तियुक्त कर्मयोग.
आणि यालाही पुन्हा ज्ञानदेवांचं वचन आधाराला आपल्याला आहे. ईश्वराची पूजा कशी करायची? षोडशोपचारानं करायला हरकत नाही, अवश्य करावी. पण षोडशोपचाराच्या पूजेपेक्षाही ते या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची मीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून सावतामाळी म्हणू शकतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. श्री विठ्ठलानं आणि त्याच्या वारकरी संप्रदायानं कधी प्रपंच टाकायला टाकले सांगितलेलं नाही, पण परमार्थ निष्ठ प्रपंच करा हे सांगितलंय. कर्मयोग टाकायचा नाहीच मुळी, तो सुटतच नाही माणसाला, पण तो भक्तियुक्त करायचा हे तिसरं विशेषण आहे. भक्ती हेच साध्य आणि भक्ती हेच साधन. चौथं विशेषण आहे पतित पावन. खरंच मी सुरुवातीला म्हटलं ना, तो चंद्रभागेचा काठ, नामदेवरायांचं कीर्तन, त्या कीर्तनात नाचणारी ती विठू माऊली, स्वर्गातला इंद्र सुद्धा तिथे यावा अमृत शुद्धीसाठी. अशा प्रकारचा जो कीर्तन रंग आहे, तो कीर्तन रंग ज्ञानदेव आणि नामदेव या दोन देवांच्या भाग्ययोगाच्या कालखंडात म्हणजे 13व्या शतकात त्याच पंढरीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही स्थापन झाली. विलक्षण घडलं. अध्यात्म मोक्ष मार्ग हा कडिकृपात नाही राहिला, तो बाहेर आला आणि 18 पगड जातीतून संत निर्माण झाले. हे इतिहासाची साक्ष आहे. हे कसं निर्माण झालं? हे निर्माण व्हायला सुद्धा ज्ञानदेवांच्या पासून निवृत्तीनाथांच्या पासून निळोबारायांच्या पर्यंत सर्व संतांची साक्ष आहे. सर्वांशी येथे आहे अधिकार. विशिष्ट वर्णाला, विशिष्ट आश्रमाला फक्त मोक्षाधिकार आहे असं नाही. सर्वांशी आहे येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या नामदेवानी मुळे एक वेगळाच वेद सांगितला होता, तो होता नामवेद. नामदेवानी नामवेद सांगावा, त्यातली गोडी तर आणखी वेगळीच आहे. पण सर्वांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि यांना काय घडलं? यांना घडलं असं की ज्याला आपण गाव कुसाबाहेर राहणारा माणूस म्हणतो, वंचित शोषित पीडित दुर्लक्षित म्हणतो, त्यांच्यातूनच हुंकार उठला. तो अस्मितेचा होता आणि भक्तीचा होता. आणि त्याचे मानकरी चोखोबाराय छाती ठोकपणे म्हणाले, कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोहीहुनी वेगळा माझा. 13व्या शतकात त्यानं काय सामाजिक क्रांती, आध्यात्मिक क्रांती केली असेल विचार करा. कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोहीहुनी वेगळा विठू माझा. पण चौथं विशेषण आहे, तो पतित पावन आहे. मग ते कान्होबात्रा असू दे, ते चोखोबा राय असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांचा उद्धार करायला विटेवरची माऊली जगन माऊली सिद्ध आहे, पिढ्यान पिढ्या सिद्ध. चौथं विशेषण पतित पावन. आणि पाचवं शेवटचं विशेषण ते तो आमचा देवाधिदेव आहे. तो सगुण निर्गुणात्मक आहे, तो हरिहरी एकात्म आहे, तो भक्ती साध्य आणि साधन म्हणजे भक्ती कैवल्य मूर्ती आहे. तो पतित पावन आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो देवाधिदेव आहे. तुकोबा रायने सर्व संतांनी सांगितलंय की क्षुद्र देवतांच्या मागे धावू नका. मेसाई, मरियाई, जाखाई, जोखाई यांच्या मागे धावू नका, कारण यांच्या मागे धावताना अंधश्रद्धा बळावते. आणि वारकरी संप्रदायाला अंधश्रद्धा नको आहे, त्याला सात्विक श्रद्धा. आणि हे आपल्याला श्री विठ्ठलानं सांगितलेलं आहे, कारण तो स्वतःच देवाधिदेव आहे. अंधश्रद्धा कशातून जन्मास येते? भीतीच्या पोटी. आणि सात्विक श्रद्धा कशाच्या पोटी जन्मास येते? श्रद्धेच्या पोटी. फार मोठा फरक आहे. आणि हे सांगताना तुकोबारायांनी स्पष्टपणे आपल्या हातात सनद दिली आहे. तुका म्हणे म्हटल्यानंतर आम्हाला अडचणच नाही कशाची. ते तुका म्हणे असं आहे, शेंदरी ही देवी दैवते, कोण ती पूजी भूते खेते. पुढे ते म्हणतात, जे नैवेद्य स्वतःच्या पोटासाठी मागून रडतात, ती कसली दैवत? डबक्यातलं पाणी आणि समुद्र यांची तुलना होते का? क्षुद्र ती देवी दैवते, कोण ती पूजी भूते खेते. आणि लगेच आधार देतात. म्हणजे
पाखंड खंडन केल्यानंतर सात्विक संवर्धनही पाहिजे. लगेच सांगतात, तैसा नव्हे नारायण. आमचा नारायण श्री विठ्ठल, बालकृष्ण श्री नाही तसा. तैसा नव्हे नारायण, जग व्यापके जनार्दन. तो व्यापक आहे, तो विशाल आहे, तो पतित पावन आहे, तो सर्वांना पोटाशी धरणार आहे, मायेची पाखर घालणार आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुकोबा राय श्री विठ्ठलाच्या आधारे, देवादी देवाच्या आधारे संतत्वाची सामाजिक व्याख्या. आपल्याला माहिती आहे, जे का रंजले गांजले त्या सामाजिक व्याख्या. पुढे ते सांगतात, अशा संतांच्या सहवासात राहणं हीच परमेश्वर प्राप्तीची साधनभूत गोष्ट आहे. आणि किती तिखट शब्द आहेत बघा. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपण. आणि हा रोकडा सज्जनांच्या ठिकाणी असणारा देव जर हवा असेल ना, तर मिळालिया संत संगा समर्पित भले अंगा. तुम्ही संत संग, सत्संग मिळवा, या देहाचं सार्थक होईल, नराचा नारायण होईल. देहाच्या शिडीनं अध्यात्माची उभारता येईल. कोणत्याही प्रकारची शंका ही राहणार नाही. अशी विठुमाऊलीची 5 विषय. मी हा चिंतन पुष्पगुप्ताना सुरुवात म्हटलं की आज विठुरायाचं स्मरण करूया. पण हे विठुरायाचं स्मरण करताना मराठी माणसाचीच अवस्था अशी होते की किती बोलू, किती सांगू, तशी माझी आत्ता झाली. पण लगेचच आपण आठवण करूया की विठू माऊलीला वंदन केल्यानंतर गीता धर्म मंडळ आणि विठू माऊली यांचा संबंध. हे गीता धर्म संवादाचं दुसरं वाङ्मय पुष्प आहे, चिंतन शिल्प आहे. तर मग आठवूया की गीता धर्म मंडळाला श्री विठ्ठल फार जवळच आहे. कारण श्री विठ्ठल म्हणजेच बालकृष्ण, आणि बालकृष्ण म्हणजेच गीता योगेश्वर. विठ्ठलाकडून बालकृष्णाकडे आणि बालकृष्णाकडून गीता योगेश्वराकडे वळणं हे अत्यंत नैसर्गिक आहे, अत्यंत स्वाभाविक आहे. वारकरी भाषेमध्ये बोलायचं तर माझ्या वडिलांचे दैवत एकनाथ म्हणालेत, किंवा माझ्या वडिलांची मिरास असे अन्य संत म्हणालेत. खरंच गीता मंडळाची वडिलांची मिरास आहे. आणि असं मी म्हटलं तर लगेच प्रमाण द्यावं लागेल संत साहित्यातलं. आणि तुकोबारायांची 2 प्रमाण ही फार मोठी आहेत. तुकोबाराय म्हणाले, गीता जेणे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. आणि काय सांगायचं, गीता जेणे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. किंवा वारकरी विठ्ठल शरण आहे, आणि विठ्ठल शरण असताना भक्तीला काय आधार आलाय बरं? तुकोबाची दुसरी साक्ष आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचं अखंड चिंतन करताना काय मत्यला येणार आहे? गीता भागवत. दोन्ही श्रीकृष्ण उवाच आहे. एक अर्जुनासाठी आहे, दुसरं उद्धवासाठी आहे, 2 भक्तांसाठी आहे, पण भगवंताचं बोलणं आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशा प्रकारे गीता मंडळाचा आणि श्री विठ्ठलाचा आंतरिक संबंध सांगितल्यानंतर या चिंतन पुष्पाच्या अखेर 1-2 मिनिटात जो विषय नंतर मी मांडणार आहे त्याला सुरुवात करून ठेव. तो विषय आत्ताच्या बोलण्याला धरून आहे, भक्तीला धरून आहे, पण भक्तीचे 9 प्रकार सांगणार आहे, ज्याला म्हणतात नवविधा भक्ती. आणि ती आपण बघायची याच्या पुढच्या चिंतन पुष्पातून. चिंतन मालिकेचं शीर्षक आहे भगवद्गीतेतील नवविधा भक्ती. आता नवविधा भक्तीकडे वळत असताना 2 गोष्टी लक्षात घेऊन, तसं बघितलं तर भगवद्गीतेमध्ये 4 योग आहेत. ज्ञानयोग आहे, ध्यान योग आहे, कर्मयोग आहे आणि भक्ती योग आहे. पण भगवद्गीता आपण अभ्यासायला लागलो तर पूजनीय मामासाहेब दांडेकरांचं त्यांनी दिलेलं उदाहरण आठवतं की हे जे बाकीचे योग आहेत, अगदी समत्व योगासकट, या सगळ्या योगांच्या माग ते ज्ञान ध्यान कर्म यांच्या समत्वाच्या माग भक्ती योग आहे.
पूजनीय मामासाहेबांनी दिलेला दृष्टांत असा की रेशमी कापड असेल, मौल्यवान कापड असेल, तर त्याचा कपडा शिवताना त्याला आत अस्तर लावलं जात. जुन्या काळात ही पद्धत होती. तसं मामासाहेब म्हणतात की भगवद्गीतेतल्या सगळ्या योगांना एक भक्तीचं अस्तर जोडलेलं आहे. आणि भक्तीची मोठी गोष्ट अशी असते की भक्ती तिचं सामर्थ्य, तिची क्षमता सर्वांच्या पाशी असते. विचार करा, मनुष्य मात्राच्या बुद्धीच्या ठिकाणी कमी जास्त आहे, पण प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी 100% गोष्ट आहे, ती म्हणजे ईश्वर शरणता, श्री विठ्ठल शरणता, भगवत भक्ती. आणि म्हणून त्या भगवत भक्तीचे 9 प्रकार कोणते, त्यांची गरज काय, काय गरज आहे? नवविधा भक्ती, भगवद्गीतेतील नवविधा भक्ती, अशा प्रकारची चिंतन मालिका त्याच्या पुढच्या भागातून भाग क्रमांक 3 पासून पुढं आपण गुंफायचा प्रयत्न करू. विनम्र प्रणाम.